नमस्कार. गरजा रायकर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. खारभूमी सर्वेक्षण कार्यालयात वाढदिवसाचा जल्लोष, कामकाजाचा बोजवारा. पत्रकार पोहोचता सुरू झाली आवरावर. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीने निर्माण केले प्रश्नचिन्ह. पेठ खाचरखिंडी येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या कार्यालयातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी अचानक भेट दिली असता कार्यालयातील अनेक कर्मचारी आपल्या जागेवर नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे जे कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते ते नियमित कामकाजाऐवजी वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून आले. मात्र पत्रकार कार्यालयात दाखल होताच वाढदिवसाचा उत्साह क्षणात मावळला आणि घाईघाईने आवरावर सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यालयात उपअभियंता नैना सुंकड यांच्या कार्यालयातही केवळ एक कनिष्ठ अभियंता रा पा हंबीर उपस्थित होते. इतर अधिकारी व कर्मचारी कुठे आहेत याची स्पष्ट माहिती कोणाकडेही नव्हती. हालचाल नोंदवही, मुव्हमेंट रजिस्टर आणि हजेरी पुस्तकाची मागणी करण्यात आली असता ती तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यालयातील उपस्थितांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यालय एकांत ठिकाणी असल्याचा गैरफायदा घेत कर्मचारी मनमानी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नागरिकांची कामे प्रलंबित असताना कार्यालयात वाढदिवसाच्या तयारीला प्राधान्य दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रशांत मयेकर यांच्याशी अनेक वेळा भ्रमंती ध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर कनिष्ठ अभियंता हंबीर यांनी मयेकर यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून नंतर प्रसार माध्यमांशी बोलले, परंतु कार्यालयातील अनियमिततेबाबत त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती. शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे प्राधान्य होणे अपेक्षित असताना अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नोंदवह्यांबाबतची टाळाटाळ आणि वाढदिवसाच्या तयारीचा प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.